जिंकून या जगभरी शिवबाराचं नाव गाजली माझ्या राजा हे माझ्या शिवबार हे माझ्या राजा हे माझ्या शिवबार आमचं रगाते देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे देवा या तुझात देवा लढूचो मात भंडारा ह्यो भाळी मखू उफानला रगात देवा आमचा रगाते देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे देवा या तुझात देवा लढूचो मात भंडारा ह्यो भाळी मखू उफानला रगात हेच मागणं तुम्हाला जीवन तुमच्या पायी वाहतोची तुमचा म्हणती तुमच्या संगती मर्दमा पळा लढतोची राजल जिंकून या जगभरी शिवबाराचं नाव गाजली माझ्या राजा हे माझ्या शिवबार एक थरारक सामाजिक नाट्य आम्हाला न्याय हवा. ए सीमा, अरे आलात का तुम्ही? हो. आणि बघ मी काय काय आणलंय ते बघू. स्पेशल बर्थडे केक. हे हॅपी बर्थडेचं थर्माकोल लेटरिंग आणि आपल्या शुभ्राच्या वाढदिवसाला येणाऱ्या मुलांना रिटर्न गिफ्ट्स. हो हो हो, केवढं ते सामान. फारच धडाक्यात वाढदिवस साजरा करायचं ठरवलंय वाटतं तुमच्या लेकीचा. आणि काय ग, ती तुझी लेक नाही का? आहे ना, मी कुठं नाही म्हणाले. पण महेंद्र, एकाच मुलीवर थांबायचा निर्णय जेव्हा तुम्ही घेतलात तेव्हा तरी नाही म्हणाले होते का मी? चिडू बाई, चिडू नका. सीमा, तू मला शुभ्राच्या रूपानं गोड मुलगी भेट दिलीस. बागडत बागडत ती मोठी व्हायला लागली आणि आज आपण तिचा 6वा वाढदिवस साजरा करतोय. हो ना, खरंच कसे गेले नाही दिवस पटपट. बघता बघता ती 16 वर्षाची होईल, 18 वर्षाची होईल आणि 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 काय, एक दिवस लग्न करून भुरकन निघून जाईल तिच्या सासरी. अहो काय बोलताय हे? आत्ताशी कुठे 6 वर्षाची आहे ती. एवढ्या नंतरच्या गोष्टी आत्ता कशाला बोलायच्या? खूप वेळ आहे अजून त्याला. आज तर तिचा फक्त 6वा वाढदिवस साजरा करतोय आपण. हो ग सीमा, मी कधी कधी भलत्या स्वप्नात हरवून जातो बघ. अनुभव, शुभ्रा कुठे आहे? असेल की बाहेर खेळत. थांबा बघते मी. शुभ्रा, ए शुभ्रा, 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 शुभ्रा. अहो बघा ना जरा शुभ्रा कुठे आहे ती. तिला छान कपडे घालायचे, तिला नटवायचे, अजून किती तयारी व्हायची. शोधा बरं जरा तिला. सीमा, पलीकडच्या गलीत बघ. हा हा, अगं ती वाढदिवसाला बोलवायला गेली असेल आपल्या मैत्रिणींना. जरा बघा ना तुम्हीच. शुभ्रा, जॉनी, ठरल्याप्रमाणे आपला आजचा दिवस तरी बाहेर पडला, पण फक्त पिण्याचा. त्याच्यानंतरच्या प्रोग्रामचं काय रे?
नाही, बहुतेक मला काय वाटतंय या प्रोग्राम मध्ये काही यश येईल असं वाटत नाही मला. यश येणार नाही? अपयश? अजिबात नाही. आजपर्यंत न घडलेली गोष्ट बोलतोयस तू. हे बघ नाजी, माझ्या शरीराला आता सवय लागली. काही कर, पण आज माझं हे रखरखत शरीर थंड झालंच पाहिजे. सॉरी यार, त्या शीलाला फोन केला, झाली ती एंगेज. त्या रिमीचा तर रेट वाढलाय सध्या. आपल्याला अजिबात परवडणारा नाही तो. परवडणार नाही म्हणजे? पैसे द्यायचे आपण. फोन लाव दिला, कशी मागते ते बघायचं आहे मला. लाव दिला फोन. ठीक आहे, तू म्हणतोस तर लावतो. हॅलो, कोण? रिमाज काय? कुठं आहेस तू आत्ता? हा, वेळ नाही? पैसे वाढवून देतो पाहिजे तर. तू फोन आण इकडं. इकडं शाली. पैशासाठीच करतेस सगळं आ? आणि आम्ही तुला थंड करतोय जे राहिलं. हॅलो, कट केला साली ना. नाजी, अपना काम हो गया. ते कसं काय? तुझी ती शिला नसली तरी चालेल आणि रिमी बी नसली तरी चालेल. समोर बघ बघ. अरे बघ ना. जॉनी, शुद्धीवर आहेस का तू? हा, अरे यो कोवळा बछडा खायला निघालेस तू. कळी उमलण्या अगोदरच कुछ करतोस. एवढा निर्दय होऊ नकोस जॉनी. तुला काय करायचं नाजे? बघ, रात गई बाद गई, आपली कोण थोडीच आहे ती. अरे पण तरी. अरे तू गप्प बस. तापलेलं दूध ओतू गेल्याशिवाय शांत होत नाही. अरे खवळलेला दर्या सुद्धा नासधूस केल्याशिवाय शांत होत नाही. जमिनी खालचा रसरस्ता लावारस सुद्धा भूकंप झाल्याशिवाय शांत होत नाही. जॉनी, अरे विचार कर. हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाही. बाबा बस कर ना तू. छकुली, ये 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 बा, इकडे ये. आम्हाला सांग, तुझं नाव काय? शुभ्रा. कुठे चाललीस तू आता? चॉकलेट आणायला. आज माझा वाढदिवस आहे ना. माझे पप्पा खूप सारी खेळणी आणणार आहेत माझ्यासाठी. खूप साऱ्या मैत्रिणी येणार आहेत माझ्या वाढदिवसाला. मग मी त्यांना गोड गोड खाऊ देणार. अरे वा वा वा, छान छान छान, हुशार. हा, मग चल आपण पण तुझा वाढदिवस साजरा करू. कसा? आम्ही पण तुला खूप खूप खाऊ देणार, खूप सारी खेळणी सुद्धा देणार, चांगले चांगले कपडे देणार. आय्या, खरंच? काय मज्जा येईल. येणार की नाही? मग मज्जा तर आम्हाला सुद्धा येणार आहे. चला चला चला, तुला आधी चॉकलेट आणू आपण. पण काका, चॉकलेटचं दुकान तर तिकडं आहे ना. ते खूप लहान आहे बाळा. त्या दुकानात लहान लहान चॉकलेट आहेत. इकडं फार मोठं दुकान आहे आणि चॉकलेट ही खूप मोठी आहेत, छान छान आहेत. पण काका, इकडं तर सारे शेतच आहे, दुकान नाहीये तिकडं. या शेताच्या पलीकडेच दुकान आहे, बघ तर खरं. नको मला चॉकलेट, मला भीती वाटतेय. पप्पा मम्मी मला शोधत असतील. घरी जाते मी. तुमचं चॉकलेट नको आहे मला. मम्मी पप्पा, मम्मी पप्पा. ओरडू नकोस. तुझा वाढदिवस आम्ही साजरा करणार आहे. तुझा केक आम्हीच कापणार. मम्मी पप्पा, सोडा मला, सोडा. काय करताय तुम्ही? आई गा, आई गा.
इकडं शुभ्राच्या घरी तिच्या बर्थडेची जोरदार तयारी चाललेली होती. तिच्या बर्थडेसाठी गल्लीतली मुलं जमायला लागलेली होती. महेंद्र आणि सीमा आपल्या लेकीला इकडं तिकडं शोधू लागले होते. आणि त्याच वेळी घराजवळच्याच शेतवडीत 2 लांडगे या कोवळ्या कळीचे लचके तोडत होते. तिचा कोवळा आक्रोश त्याने तिच्या तोंडात रुमालाचा बोळा घालून बंद केला होता. फुलासारख्या नाजूक शुभ्राच्या कोमल शरीरावर जॉन्या आणि नाझी तुटून पडले होते. महेंद्र, अरे महेंद्र, महेंद्र. कोण? आनंदराव, ही या ना. अगदी अचानकच येणं केलं. म्हणजे महेंद्र? हा, काहीच हरकत नाही. अहो, आज आमच्या शुभ्राचा 6वा वाढदिवस आहे. पण महेंद्र, मी काय म्हणतो, म्हणजे मला आणि अहो, निमंत्रण छोट्या मुलांना. आता आला तसे वाढदिवसाचा केक खाऊनच जा. हो, पण शुभ्रा आहे ना. शुभ्रा इथंच कुठेतरी खेळते ती. शिमा, शुभ्राला हाक मार. हो हो. महेंद्र, अगोदर माझं ऐक. आता काहीही ऐकणार नाही तुमचं. आता शुभ्रा आली की केक कापायचा आणि त्यातला छोटा केक तुम्ही खायचा आणि मगच जायचं. महेंद्र, तुझा उत्साह कळतोय मला, पण मी काय सांगतोय ते ऐक. तुझी शुभ्रा येणार नाही कधीच. काय भाऊजी, काय बोलताय? म्हणजे आनंदराव, काय बोलताय तुम्ही? माझी शुभ्रा येणार नाही? काही समजलो नाही मी. महेंद्र, तुला कसं सांगायचं हेच कळेना झालंय मला. आनंदराव, आनंदराव, जे काय बोलायचंय ते स्पष्ट आणि लवकर बोला. मला राहत नाही आता. मला माझ्या शुभ्राला भेटायचं आहे. नाही महेंद्र, तुझी शुभ्रा तुला भेटणार नाही. महेंद्र, भेटणार नाही? काय बोलताय भाऊजी? आनंदराव, काय बोलताय? काय कळतंय का तुम्हाला? प्लीज प्लीज आनंदराव, प्लीज मला सांगा, काय झालंय? काय झालंय माझ्या शुभ्राला? महेंद्र, मन घट्ट करून ऐक. कुणीतरी नराधमाने तुझ्या शुभ्रावर बलात्कार करून तिला ठार मारलंय. काय? रक्ताच्या थारोळ्यात पडली आहे तुझी शुभ्रा. शुभ्रा! महेंद्र, महेंद्र, हे देवा, काय केलंस तू? हे शुभ्रा, अशी कशी माणसं जन्माला घातलीस तू? माझ्या अवघ्या 6 वर्षाच्या शुभ्राचं वय सुद्धा कळलं नाही. महेंद्र, शांत हो. महेंद्र, बहिणी, शांत व्हा. माझ्या फुलासारख्या पोरीचं लचक तोडलं त्या राक्षसाने. आनंदराव, हे काय ऐकतोय मी? या माझ्या मुलीला जगाची ओळख होण्या अगोदरच उद्ध्वस्त केली या नवाधमानी. माझ्या या गोंडस पाखराला पंख फुटण्या अगोदरच मुंडक छाटलं या नालायकाने. आनंदराव, काय म्हणू या वासनेनं बरबटलेल्या समाजाला, ज्यांना कोवळं मूल सुद्धा समजत नाही. त्यांचं काळीच दगडाचं बनवलं या देवानं. आनंदराव, कामावरून थकून भागून घरी आल्यावर माझी शुभ्रा जेव्हा पळत येऊन माझ्या गळ्याला बिलगायची, तेव्हा दिवसभराचा थकवा कुठल्या कुठं पळून जायचा. महेंद्र, शांत व्हा. हो, यांना कामावरून यायला जरा जरी वेळ झाला ना तरी मागं फिरायची माझ्या मम्मी पप्पा अजून कसे आले नाही, कधी येणार ते सांग ना म्हणत घरभर फिरायची. मोठी झाल्यावर मी डॉक्टर होणार म्हणायची. माझ्या निष्पाप मुलीचा बळी घेणाऱ्या त्या नराधमाना देवानं आजपर्यंत
निदान जिवंत तरी कसा ठेवला म्हणते मी. शिमा शिमा, अगं असं कसं दुःखाचं ताट वाढून ठेवलं आपल्या समोर. शुभ्राबद्दल काय काय स्वप्न बाळगली होती आपण उराची. त्या साऱ्या स्वप्नांचा पार चक्काचूर झाला शिवा, चक्काचूर झाला. शुभ्रा, आपले सारे स्वप्न पायदळीत तुडवली गेली या नराधमाकडून. आपलं लेकरू आता कधीच दिसणार नाही हो. शुभ्रा, शुभ्रा, एक वेळ ये. आमचं लेकरू स्वप्नाच्या परीसारखी अचानक कशी गायब झालीस तू शुभ्रा? महेंद्र, वहिनी शांत व्हा. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली शुभ्रा पाहून तिची आई सीमा तर कोसळलीच. महेंद्र आपल्या लाडक्या लेकीच्या कलेवराकडे पाहून धाय मोकलून रडत होता. माणसं जमू लागली. पोलिसांना कळवलं गेलं. पोलीसही आले. घटनेपूर्वी रस्त्यावर शुभ्राला पाहिलेल्या लोकांनी ती जॉन्यासोबत होती ही माहिती पोलिसांना दिली. पंचनामा झाला. गगनाला भिडणाऱ्या आक्रोशानं पाहणाऱ्यांच्या काळजाला घरं पडू लागली. शुभ्राचं कलेवर घरी आणून अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आलं. इकडं पोलिसांनी तपासाची यंत्रणा गतिमान केली आणि काही तासातच पोलीस गुन्हेगारांजवळ पोहोचले. अण्साब, हरामखोर, लाज नाही वाटत? मारू नका साहेब, मारू नका. लाज नाही वाटत? हे असली कृत्य करताना मनाची नाही तर जनाची जनाची. अहो नाही साहेब, काय नाही, काय नाही. आम्ही काय नाही केलं साहेब. काय नाही केलं, काय नाही केलं. तोडवीन कचा 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 कचा. फडव्यानो, माणूस केला काळीमा फाटणार कृत्य केलं तुम्ही. नाही हो साहेब, अहो साहेब नाही. हवालदार, बेड्या ठोकाय ना. पोलिसांचा महाप्रसाद देत थिंडे काढूया यांची. ठोका बेड्या. थांबा इन्स्पेक्टर, थांबा. अहो काय करताय हे? कोण कोण आहेस तू? अशाच प्रकारच्या अत्याचाराला बळी पडलेली मी, दिल्लीची निर्भया. काय? मीच कोपार्डीची अमृता सुद्धा, आणि मीच रिंकू पाटील, आणि मीच आत्ताची ही शुभ्रा. इन्स्पेक्टर साहेब, अहो नका बेड्या ठोकू यांना. म्हणजे? तुम्ही यांना बेड्या ठोकून न्याल पोलीस स्टेशनमध्ये. मग पंचनामा होईल, मेडिकल रिपोर्ट्स येतील, मग तुम्ही चार्जशीट दाखल कराल, कोर्टात केस उभी राहील. पण हे सगळं तर करावंच लागतं निर्भया आम्हाला. होय, पण हे सगळं करेपर्यंत हे म्हातारे होतील. या नराधम गुन्हेगारांना तोपर्यंत आपल्या सरकारी खर्चानं पोसावं लागेल. आणि कदाचित एखादा हुशार वकील येईल आणि साक्षी पुराव्यांचे बुरुज फोडून यांना कायद्याच्या कचाट्यातून सोडवून नेईल. मग मी काय करावं असं तू म्हणतेस निर्भया? यासाठी तुम्हाला आपल्या पूर्वजांच्या इतिहासावरती नजर टाकावी लागेल. मग समजेल. काय? होय, पूर्वजांच्या इतिहासावर? इन्स्पेक्टर, आपल्याच छत्रपती शिवरायांचा इतिहास. दारातील तुळस, गोठ्यातली गाय आणि घरातली माय सुरक्षित ठेवण्यासाठी स्वराज्य संस्थापक आपल्या छत्रपती शिवरायांनी अशा प्रकरणात काय केलं पहा. पहा इन्स्पेक्टर साहेब, अशीच ती घटना या कोल्हापूर भागातच निप्पाणीजवळ बेलवाडीत घडलेली. ती घटना समजून घेतली ना तर नक्की कळेल न्याय कसा करावा ते. न्याय कसा करावा ते. न्याय कसा करावा ते.
वा रे माझ्या बछड्यांनो, गेले 25 दिवस शिवाजीला भंडावून सोडले तुम्ही. राजा म्हणवतो ना तो स्वतःला. येईल आता आणखी काही दिवसात आमच्या समोर नाक घासत. सावित्री अक्का, एक बोलू काय म्या? बोल नारायणा. आमच्या सैनिकांची कर्तबगारी पाहून आज आम्ही खुश आहोत. आता काय हवं आहे ते सांग. सावित्री अक्का, मला एवढंच सांगायचं, स्वतःच्या ताकदीचा एवढा बी गर्व बरा नव. नारायणा, अक्का, आज राग येईल तुम्हाला माझ्या बोलण्याचा, पर उद्या तुम्हाला पटल बघा ते. तुमचा तो उद्या आम्ही आजच आमच्या मुठीत बांधलाय. शिवाजी एवढा तकलादू राजा वाटतो काय तुम्हाला? मराठा मुलूक देव मानतोय त्याला. सावित्री अक्का, ज्यानं दिल्लीपती औरंगजेबाची नींद हराम केली तो शिवाजी आहे. तोच शिवाजी आज आमच्या समोर लाचार आहे. गेल्या 25 दिवसात आमच्याशी झुंज देताना आमच्या गढीचा 1% काढता आला नाही त्याला. अक्का, त्याला बी काय तर कारण असल. शिवाजी स्वतःहून आमच्या वाटेला गेला नाही. आपण कुरापत काढली त्याची. पुरी दक्षिण जिंकून ते रायगडाला परत चालला होता आणि वाटत त्याला गाठून आपण त्यांच्या गाड्यांचं बैल पळवून आणलं. हे बरं नव्हं अक्का? युद्धात बरं आणि खरं असं काही नसतं नारायणा. इथं जो जेता तोच नेता असतो. शिवाजी काल कोण होता याच्याशी आमचा मतलब नाही. आम्ही फक्त जाणतो आत्ताचा क्षण, आणि तो आम्ही जिंकलाय. लक्षात ठेवा, झुंज देणं हीच वीरांची प्रतिष्ठा आहे. दाखवून देऊ आम्ही अखिल हिंदुस्थानास. बेलवडीची सावित्रीबाई देसाई सुद्धा इतिहास निर्माण करू शकते. जशी तुमची मर्जी. इथं माझीच मर्जी आहे. बोला शंभो, बोला शंभो. जगदंब जगदंब. महाराज, ऐसे चिंताग्रस्त राहू नये. निघेल काही तोडगा यातून. तोडगा? रघुनाथ पंत, आम्ही तोडगा शोधतो आहोत असं का वाटतं आपल्याला? तसं समजत असाल तर पंत, या युद्धाची तोड पहिल्या दिवसापासूनच आमच्या हाती होती. आम्ही ठरवलं असतं तर ही बेलवडीची गढी जाता जाता उद्ध्वस्त केली असती. पंत, राजांचा हुकूम होता आम्हाला. समोर लढणारी बाई हाय, तिच्यावर शस्त्र चालवलं तर मराठ्यांनी नारीचं राज्य उद्ध्वस्त केलं. यो कलंक लागल कपाळावर. होय हंबीरराव, रात्रंदिन हीच चिंता सलते आम्हाला. अवघ्या कावेरी पट्टम ते वृद्धाचलम पर्यंतचा बेलाग दक्षिण जिंकणारी आमची ही सेना, ही बेलवडीची गढी तिच्यासमोर काय कौतुकाची. हा आमचा येसाजी कंक. कुतुबशहाच्या आखाड्यात आमच्या शब्दाखातर हत्तीला चितपट केला यानं. या सावित्रीबाई देसाईच्या संपूर्ण फौजेपुढं आमचा हा एकटा मावळा देखील पुरेसा आहे. मग राजे, हा विलंब कशासाठी? गेले 25 दिवस आपली फौज लढतीये. अद्याप यश पदरी पडत नाही. दक्षिणेशी मिळालेली दौलत या युद्धावरच ओळवून टाकायची की काय आपण? पंत, ऐसे खचून जाऊ नये. आम्ही आता वेगळा विचार करतो आहोत. ऐसे समजा की सावित्रीबाईंना आम्ही 25 दिवसाची संधी दिली. आता या उपर नाही. कुरापत त्यांनी काढलीये, त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागेल. म्हणजे महाराज, आपण हल्ला करायचा? हंबीरराव, आपण आमचे जाणते सेनापती. युद्धामाजी भावनांची गल्लत करू नये हे आपणासही उमगावया हवे. समोर स्त्री आहे म्हणून शस्त्र न चालवावे तर महाभारतातल्या भीष्मासारखी गत होईल आमची. इथेच शरपंजरी पडावे लागेल आम्हाला. महाराज, हे करताना आपणास किती यातना होत आहेत जाणतो आम्ही. रघुनाथ पंत, त्या वेदनांची पत्रासही आम्ही ठेवत नाही. जखमांची आभूषण मिरवायची हौस असते मराठ्याला. वाईट एवढंच
की या जखमा आपल्याच लोकांनी दिल्या. अफजल खानाच्या फौजेतून आमच्यावर चालून आलेले आमचे चुलते मंबाजी राजे भोसले, खानाला जाऊन मिळालेला आमचाच सवंगडी खंडोजी खोपडा, आमच्यावर शस्त्र उगारणारे सुप्याचे मोहिते मामा यांनी तरी वेगळं काय केलं पंत? जगदंब जगदंब. पंत, भाऊबंदकीचा शाप आहे या मराठी रक्ताला, अगदी महाभारत काळापासून. सखोजीराव. जी राजे. जैसे जे असेल तैसे स्वीकारावे. भारी कलंक लागतो म्हणून विस्तव शेल्यात बांधू नये. उद्ध्वस्त करा ही बेलवडीची गडी आणि आपले चोरीस गेलेले सर्व सामान हिसकावून घ्या. जी राजे, असंच करतो. हे चला रे. जगदंब जगदंब. महाराज, महाराज, आपली फतेह झाली. जगदंब जगदंब. का? हे ऐकून आनंद नाही वाटला महाराज? आनंद? आनंद झाला ना पंत, पण या आनंदापेक्षा आम्ही कुणाविरुद्ध लढलो याचा सल मोठा आहे. असो, आमच्या वीरांनी पराक्रमाची शर्थ केली आहे, त्यांची वाखाणणी व्हायलाच हवी. मुजरा महाराज. या हंबीरराव या. भले शाब्बास, मावळ मुलखाचं नाव राखलत. महाराज, आता पुढची मोहीम सुकर व्हावी. अवश्य पंत, पण जाण्याआधी आम्हास त्या वीरांगनेचं दर्शन घ्यायचंय जिने अखंड मास आमच्या सैन्याशी झुंज दिलीये. महाराज, हा आपला आजचा चेव बघून मातूर तिनं पळ काढला नव. हा आपलं सखुजीराव गेल्यात तिच्या मागावर. आत्ता कैद करून आणतील बघा. कैद? कैद? काय बोलताय हंबीरराव? ही ऐसी मुलुखगिरी कुणी करायला सांगितली? विजयी झालात म्हणजे स्त्रीत्वाचा सन्मान पायदळी तुडवायचा अधिकार लाभला की काय तुम्हाला? माफी असावी महाराज, पण युद्धाच्या धामधुमीत असं काय होऊन गेलं की भानच राहिलं नाही बघा. ठीक आहे, येऊ द्या सखोजीरावांना, याचा जाबसाल घेऊ आम्ही. मुजरा राजे. या सखोजीराव, भले पराक्रम गाजवून आलात. राजे, बयांनी सिकली होती हातून म्हणून मागावर जाऊन घेऊन यावं लागले. सखोजीराव जी, यापुढे अदब सोडू नये. आज मराठी राज्यासाठी आपण भीमपराक्रम गाजवलात. जे गेल्या 25 दिवसात साध्य झालं नाही ते पळभरात मिळवलं, म्हणून ही कसूर माफ करू आम्ही. सावित्री अक्का, आम्हास जैशा आऊसाहेब तैशा आपण. आपणाकडून बदअमल झाला म्हणून आम्हास लढावे लागले आपल्याशी. तरीही आपल्या पायाशी आम्ही नम्र आहोत. आईच्या मायेनं. आई, कशाला त्या पवित्र शब्दाचा अपमान करतो आहेस? युद्धात विजय मिळवलेले उन्मादी राजे तुम्ही. आपल्या मदमस्त मुखात ही नम्र भाषा शोभत नाही. सावित्री अक्का, विजयी वीर झाला तरी त्याला शिंग फुटत नाहीत. तो माणूसच राहतो. आम्हीही आमचं माणूसपण सोडलेलं नाही. माणूसपण? माणूसपणाची व्याख्या ही तुम्हीच ठरवावी. सगळे नीती नियम विजेत्यांना अनुकूल असतात. पराजितांच्या बायकांना बटीक बनवणं ही देखील नीतीच ठरते. अशा वेळी ही सावित्रीबाई तुझ्या समोर बटीक बनून उभी आहे राजा. तू ही मनसोक्त भोग घे तिचा. सोड सोड, अजून तुझी कोण बकबकलेली गिधाडं असतील तर तिच्या लाचार देहाचे तुकडे तोडण्यासाठी. हीच रीत आहे राजे, हीच रीत आहे. सावित्री अक्का,
या असल्या रीतीभाती शिवाजी मानत नाही. स्त्री म्हणजे आमच्या देव्हाऱ्यातील देवता. त्या आदिशक्ती भवानीचं रूप आम्ही आपल्या ठाई मानतो. बस बस झालं तुझं हे ढोंग. एवढी नियत तुझ्या अंगी असती तर भर रानात आमच्यावर हे वासनांध कुत्ते सोडले नसतेस तू. वासनांध कुत्ते? वासनांध कुत्ते म्हणजे सावित्री अक्का काय झालंय? सखोजीराव, काय ऐकतो आहोत आम्ही? राजे ते म्हणजे सखोजीराव, तुम्ही या देवींवर बलात्कार केलाय. बलात्कार केलाय तुझ्या या चांडाळ शिपायानं. जगदंब जगदंब. भर रानात अब्रू लुटली माझी. बोल बोल राजा, कुठे गेली आहे तुझी ती नीतिमत्ता? आता कुठे गेली आहे? आऊ साहेब, भवानी आई, हे काय घडलं? सखोजीराव, सखोजीराव, तू हे नीच कर्म करावस. काय वाटलं तुला? महिनोन महिने झुंजणाऱ्या या वाघिणीची तू शिकार केलीस म्हणून तिची अशी विटंबना करण्याचा अधिकार तुला मिळाला. सखोजीराव हरामखोर. महाराज, सावित्रीबाई तैशी आपली शत्रूच आहे. त्यांच्या कुकर्माची सजा. कुकर्म? पंत, प्रत्येक जण आपलं सत्व जपत असतो. या स्वत्वासाठीच लढत असतो. इथं जिंकणारे सिकंदर ठरले म्हणून हरणाऱ्याचं मोल कमी होत नाही. आम्ही सत्ताधीश आहोत म्हणजे साक्षात ईश्वर नव्हे की प्रत्येकानं आमची सत्ता कबूल करावी. आम्ही हे स्वराज्य उभं केलंय ते या रयतेच्या कल्याणासाठी. ती रयतच इथं नाडली जात असेल तर पातशाही आणि शिवशाही यामध्ये फरक तो काय राहिला? नाही सकोजी, नाही. तुझा हा गुन्हा आमच्या लेखी क्षम्य नाही. राजे एक डाव माफी द्या. या मातीसाठी हवं तवा रगत सांडू आम्ही. राजे, रक्त सांडण्याची भाषा करणारा माफी मागत नसतो जीवासाठी सकोजी. स्वतःच्या हातानं शिर उतरवून ते मातीत मिसळत असतो. जीवापेक्षा इब्रत मोठी असते. तीच इब्रत तू सोडलीस सखोजी. मग तुझा हा जीव काय कामाचा? राज. अंबीरराव. जी राज. तापलेल्या सळ्या घेऊन या हरामखोराचे आधी डोळे काढा. आत्ताच्या आत्ता. ज्या नजरेनं परस्त्रीचा हव्यास ठरला ती बेचिराख होऊ द्यात. राज. आणि त्यानंतरही त्याला तैसाच तडफडत ठेवा. या बेलवडीच्या अंधार कोठडीत सडू द्या जन्मतो. राजा, नाही राजा, नाही. माफी करा एक डाव. राजा, माफी करा. घेऊन जा याला. राजा, माफी. राज एवढी कठोर सजा? होय हंबीरराव, एवढी कठोर सजा. एखाद्या परकीय सुलतानानं आमच्या माय भगिनीच्या अब्रूला हात घातला असता तर आपण काय केलं असतं हंबीरराव? हेच केलं असतात ना? मग न्यायासनासमोर आप परका नाही. सवाल फक्त सावित्रीबाईचा नाही हंबीरराव, या मराठी मातीतल्या हरेक लेकीबाळीचा आहे. अल्लाउद्दीन खिलजीच्या वखवकलेल्या वासनेला बळी पडू नये म्हणून स्वतः जाळून घेतलेल्या हजारो रजपूत रमणींचे आत्मे आजही आक्रंदन करून आम्हा सांगतायत की राजे न्याय द्या, राजे न्याय द्या. आणि मग हाच न्याय असेल आमचा, या शिवाजीचा, या शिवाजीचा, या शिवाजीचा, या शिवाजीचा. इन्स्पेक्टर साहेब, अत्याचार असाच संपवायचा असतो. घाला गोळ्या त्या नराधमांना आणि द्या न्याय त्या 6 वर्षाच्या कोवळ्या कळीला. उशिरा मिळालेला न्याय हा सुद्धा अन्यायच असतो. कुठल्याच मुलीवर, कुठल्याच स्त्रीवर बलात्कार करण्याची हिम्मत पुन्हा कुणीच करणार नाही. इतक्या गोळ्या घाला यांना. इन्स्पेक्टर साहेब, निप्पाणीच्या सावित्री अक्का देसाईंवर बलात्कार करणाऱ्या त्या सकोजी जाधवाचे डोळे काढले, त्याला काल कोठडीत टाकलं आणि म्हणूनच स्वराज्यात पुन्हा हा गुन्हा घडला नाही. साहेब, विचार न करता गोळ्या घाला.
अन्यायाच्या छाताडात न्यायाच्या वेदना उमटू देत. घाला गोळ्या, घाला गोळ्या इन्स्पेक्टर साहेब. घडू देत आज पुन्हा नवा इतिहास. येस निर्भया, येस येस. पाहिलं मंडळी, छत्रपती शिवरायांनी आपल्या सैन्यातल्या सकोची जाधवांना कशी तातडीनं शिक्षा दिली ती.